श्रावण म्हटलं की उपवास आलेच आणि श्रावणातली साफसफाई, गौरी गणपतीची तयारी सगळी लगबग चालू असते. त्यात उपवासाचा थकवा. अशा वेळेस पटकन होणारं आणि पोटभरीचं काहीतरी खायला हवं असतं. म्हणून आज मी करणार आहे उपवासाची श्रावण खीर. अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे. चला खीर करायला घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि करिअर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आपण करतो श्रावण खीर म्हणजे उपवासाची खीर. तर त्यासाठी मी हे अर्धा वाटी साजूक तूप घेतलंय. तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय. हे बघा, आपलं तूप आता पूर्ण मेल्ट व्हायला आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा तूप मेल्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी अर्धा वाटी वरी तांदूळ आहेत म्हणजे भगर, ती याच्यामध्ये घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं. दोन्ही आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं. गॅस थोडा बारीक करते. बारीक गॅसवर छान असं खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचं. श्रावणामध्ये उपवास भरपूर असतात, त्याच्यामुळे ही खीर अगदी पोटभरीची आहे. एकदा खाल्ली की लवकर भूक लागायला नको. हे बघा, आता बारीक गॅसवर मी 5 मिनिटं मी असंच ते मिक्स करत राहिले. 5 मिनिटांनी चांगला खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचंय. दूध सुद्धा आपल्याला गरम करूनच याच्यामध्ये घालायचं. गरम दूध घातल्यामुळे पटकन मिक्स सुद्धा होतं आणि गुठळ्या होत नाही. आपण थोडं थोडं करून दूध घालूया. आधी हे आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायचं. गॅस यावेळेस बारीकच करायचा म्हणजे ते जास्त उडणार नाही. हे बघा, घट्ट व्हायला लागलं लगेच अजून दूध घालायचं. दूध अंदाजेच घालायचं, लागेल असं आपण दूध घालणार आहे. मलाई सकट दूध घालायचं. मलाई सुद्धा छान वाटतं याच्यामध्ये. जसं आपल्याला खीर घट्ट हवी आहे, पातळ हवी आहे, त्या अंदाजाने आपण दूध घालू शकतो. तर हे आपल्याला राजगिऱ्याचं पीठ आहे ते लगेच शिजणार आहे आणि आपण वरी तांदूळ घातले म्हणजे बगर घातले, ते आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये शिजेपर्यंत उकळून घ्यायचंय. आता मी गॅस मोठा करते. एक उकळी आली की पुन्हा आपण बारीक गॅस करून त्यातली भगर पूर्ण शिजवून घेणार. हे बघा, याला उकळी यायला लागली आहे आणि आपलं हे मिश्रण सुद्धा घट्ट व्हायला लागले. आता मी गॅस बारीक करते आणि याच्यामध्ये अजून थोडं दूध वाढवते. आता आपल्याला ही भगर पूर्ण शिजवून घ्यायची. हे बघा, खीर उकळायला लागली ना की मध्ये मध्ये थोडी ढवळायची म्हणजे काय, वरे तांदूळ शिजत असताना त्याच्यात गुठळ्या व्हायला नको, त्याकरता. छान अशी घट्ट झालेली आहे. हे बघा, 5 मिनिटं मी हे वरी तांदूळ अशी शिजवून घेतले. 5 मिनिटं मी वरी तांदूळ शिजवून घेतलेत. हे बघा, तुम्ही चमच्याने चेक करू शकता. थोडंसं खाऊन बघू शकता वरी तांदूळ शिजलेत की नाही. हे बघा, चेक करायचं. आता याच्यामध्ये 1 वाटी गुळ घालणार आहे. गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा. तर गुळासोबतच मी याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालणार आहे. हे बघा, एक अर्धा चमचा एवढं मी वेलची पावडर घालते. थोडंसं मी अर्धा चमचा जायफळ पावडर घालते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही घालू शकता. हे बघा, मस्त अशी घट्ट अशी खीर तयार झालेली आहे. गुळ सुद्धा त्यातला विरघळलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स पावडर घालूया. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी हवी तेवढी ड्रायफ्रुट्स पावडर घालू शकता. आता बघा, आता ही खीर चांगली मस्त घट्ट झाली. जर तुम्हाला हवं असेल तर मी अजून याच्यामध्ये दूध ऍड करू शकता. तर मी 1 लिटर दूध घेतलं होतं, त्यातलं माझं पाव लिटर दूध शिल्लक आहे. मी याच्यात अजून थोडंसं दूध घालते. हे बघा, आता हे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. याच्यामध्ये मी आता
केशर घालणार आहे. थोडंसं केशर घालायचं. केशराचा कलर आणि फ्लेवर दोन्ही सुद्धा छान येतं. नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता एक उकळी आणायची आणि आपली खीर तयार आहे. चला, मस्तपैकी उकळी आलेली आहे. आपली उपवासाची खीर तयार आहे. गरमागरम सर्व करूया. कशी वाटली उपवासाची श्रावण खीर? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.